महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। अनेक घोषणा करण्यात आल्या, अनेक योजना सांगण्यात आल्या। मात्र त्याच्यातली एक योजना आहे जी अतिशय चर्चेत आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी घोषित केलेली योजना। आता ह्या योजनेचा खरं तर ह्या योजनेची चर्चा का होतीये असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याबाबतच आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत। मध्य प्रदेशमधला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलेला होता। ही योजना नेमकी काय आहे, अजित पवारांनी जेव्हा या योजनेची घोषणा केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं हे सगळंच आपण आज या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या या योजनांमध्ये नेमका काय फरक आहे तेही जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी आज एका योजनेची घोषणा केली। ती योजना कुठली होती तर त्याचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता ह्या योजनेचीच का चर्चा होतीये कारण त्यांनी आणखीन बऱ्याच योजना सांगितल्या, अनेक कामं जे ते करणार आहेत त्याबद्दल त्यांनी सांगितलं। मात्र ह्या योजनेची चर्चा का होतीये हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मागच्या वर्षी मध्य प्रदेशमध्ये एक योजना राबवण्यात आलेली होती, ती काय होती ते समजून घ्यावं लागेल। मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचं सरकार असतानाच तेव्हा तिथं एक मुख्यमंत्री लाडली बहना योजना नावानी एक योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्या योजनेचाच फायदा हा मध्य प्रदेशला विधानसभा आणि लोकसभा दोन्हीमध्ये झाला असं सांगण्यात येतं। या योजना काय होत्या ते आपण जाणून घेऊयात। ही मध्य प्रदेशमध्ये जी योजना राबवण्यात आलेली होती, शिवराज सिंग चौहान हे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि ते मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्यात आलेली होती। त्याचं नाव होतं लाडली बहना योजना। त्याची घोषणा जी होती ती जानेवारी 2023 मध्ये करण्यात आलेली होती आणि साधारण मार्च महिन्यापासून ती लागू करण्यात आलेली होती। तिथे आपण जर बघितलं तर ज्या महिलांना ह्या योजनेचा लाभ होणार होता त्यांचं वय हे 21 ते 60 वर्षांच्या मध्ये असणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर त्यांना दर महिन्याला आधी त्यांनी असं सांगितलं होतं की या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला 1000 रुपये इतका दर महिन्याला रक्कम त्यांच्या खात्यामध्ये दिली जाईल, त्यांना ती मिळेल दर महिन्याला आणि नंतर साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्याची किंमत ती 1250 रुपये करण्यात आलेली होती। म्हणजेच ह्या स्त्रियांना वर्षाचे साधारण 15,000 रुपये हे या योजनेअंतर्गत सरकारकडनं, मध्य प्रदेशच्या सरकारकडनं 2023 मार्च महिन्यापासून मिळत होते। याच्या पुढे आपण ते समजून घेऊयात की या योजनेमध्ये जी पात्रता होती ती पात्रता नेमकी काय होती, कुठल्या महिलांसाठी ही योजना होती, कुणासाठी ती लागू करण्यात आलेली होती। तर ज्या महिला विवाहित आहेत किंवा विधवा आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा ज्या महिलांना त्यांच्या घरच्यांनी म्हणजे माहेरच्यांनी असो किंवा सासरच्यांनी असो त्यांना घरातून बाहेर काढलेलं होतं किंवा त्यांना कोणाचा आधार नव्हता, अशा महिलांसाठी ही योजना आहे। ज्या महिलांचं किंवा ज्या महिला आणि त्यांच्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ही योजना होती। 2.5 लाखाच्या वर जर त्या महिलेचं किंवा तिच्या घरच्यांचं सगळ्यांचं मिळून उत्पन्न असेल तर त्यांच्यासाठी ही योजना लागू नव्हती। त्याचबरोबर मध्य प्रदेशचे तुम्ही रहिवासी असणं हे अत्यंत गरजेचं होतं। तुम्ही जर तिथले लोकल रेसिडेंट असाल, तुम्ही जर मध्य प्रदेशचे तुम्ही असाल तर तुमच्यासाठी, त्या महिलांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली होती। आता यानंतर आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्रात आज अजित पवारांनी जी योजना घोषित केलेली आहे, जी योजना सांगितलेली आहे ती नेमकी काय आहे, त्यात काय सांगितलेलं आहे। आपल्याकडच्या योजनेचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना। आपण बघितलं होतं की गेल्या वर्षी लेक लाडकी योजनेचं देखील जी घोषणा आहे ती महाराष्ट्र सरकारनं केलेली होती। त्याच्यामध्ये 16 वर्षाच्या मुलींना 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार होते। आज अजित पवारांनी महाराष्ट्रात ज्या योजनेची घोषणा केलेली आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे माझी लाडकी बहीण योजना। याची पात्रता काय असणार आहे किंवा किती महिलांना याचा लाभ होणार आहे तेही आपण समजून घेऊयात। जून महिन्यामध्ये आता याची घोषणा झालेली आहे आणि ही योजना जी आहे ती जुलै 2024 म्हणजे पुढच्या महिन्यापासून लागू करणार असल्याचं अजित पवारांनी आज सांगितलं। त्याचबरोबर 46,000 कोटी रुपये दर वर्षाला सरकारकडनं या महिलांना देण्यात येणार आहेत। त्याचा फायदा साधारण 3 कोटी महिलांना होईल असा अंदाज सध्या बांधला जातोय। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात देखील 21 ते 60 या वयोगटातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रात म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या या योजनेत जो फरक आहे तो इतकाच आहे की मध्य प्रदेशच्या सरकारने 1000 रुपये
दर महिन्याला महिलांना द्यायचं ठरवलेलं होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने 1500 रुपये या महिलांना द्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन म्हणजे वार्षिक उत्पन्न किंवा इतर ज्या गोष्टी आहेत, इतर जे क्रायटेरियाज आहेत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही आहेत. मात्र सध्या तरी असंच वाटतंय की मध्य प्रदेश सरकारनं जे केलेलं होतं तसंच काहीसं आपल्याला महाराष्ट्रातही बघायला मिळेल. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर ज्यांचं असेल त्यांच्यासाठी ही योजना नसेल असा अंदाज सध्या बांधला जातोय. त्याच्याबद्दलचे जे डिटेल्ड क्रायटेरिया असतो सरकारचा तो अजून समोर यायचा आहे. मध्य प्रदेश सरकारला या योजनेचा नेमका कसा फायदा झाला होता ते आपण जाणून घेऊयात. जानेवारी महिन्यामध्ये त्यांची जी योजना होती त्याची त्यांनी घोषणा केलेली होती. त्यानंतर साधारण 9 ते 10 महिने मध्य प्रदेश सरकारकडे होते विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत. विधानसभेची निवडणूक जी होती ती मध्य प्रदेशमध्ये डिसेंबर महिन्यात 2023 या वर्षी लागलेली होती. त्याच्यामध्ये भाजपचं सरकार 163 त्यांच्या सीट्स निवडून आलेल्या होत्या आणि त्याचं मुख्य कारण हेच सांगितलं जात होतं. शिवराज सिंग चौहान हे त्यांचे जे मुख्यमंत्री होते तेव्हाचे, त्यांनी या ज्या विविध योजना तेव्हा लागू केलेल्या होत्या मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यामुळे जो महिला वर्ग होता त्यांचा भाजपला मोठ्या प्रमाणात सपोर्ट होता आणि त्याच्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार एवढ्या मोठ्या सीट्सनी निवडून आलेलं होतं. आता हाच फायदा खरं तर महाराष्ट्राला होईल का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. 2024 मध्ये देखील मध्य प्रदेशला आता लोकसभेची जेव्हा निवडणूक लागली तेव्हा देखील तिथं भाजपला घवघवीत यश मिळालं हे आपण बघितलेलं आहे. मात्र महाराष्ट्राने आता त्याच प्रकारची ही जी योजना आहे ती महाराष्ट्रात लागू करायचं ठरवलेलं आहे. मात्र महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. 2 ते 3 महिन्यांचाच कालावधी आहे. ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्र सरकारला खरंच या योजनेचा फायदा होईल का, त्यांना जी मतं आहेत ती त्यांना स्वतःकडे वळवता येतील का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र ह्या योजनेने महिलांना लाभ होईल हे नक्की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली आहे किंवा ज्यांना कुणाचा आधार नाहीये, आसरा नाहीये, अशा महिलांना या योजनेतनं नक्कीच फायदा होईल. मात्र सरकारला या योजनेतनं किंवा या योजनेची घोषणा करून विधानसभेसाठी फायदा होईल का हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. याचं मला वाटतं उत्तर आपल्याला साधारण 2-3 महिन्यांनी जेव्हा विधानसभा निवडणूक लागेल आणि त्याचा निकाल आपल्या हातात येईल तेव्हाच आपल्याला कळेल. मात्र महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी म्हणून हे केलेलं आहे का असा प्रश्नही यातून उपस्थित होतो. असेच व्हिडिओज, आजचा अर्थसंकल्प, आज अधिवेशनात काय झालं हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमच्या YouTube पेजवर नक्की जा आणि मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.